तरुणाईला सुद्धा लाजवेल असं हे व्यक्तिमत्व, निखळ आनंद आणि सळसळता उत्साह. मिसेस एन्थुझियास्टिक म्हणून नुकताच हा किताब मिळालेली ही व्यक्ती म्हणजे कल्पना स्वामीनाथन. चला तर मग आपण त्यांच्याशी गप्पा मारू. कल्पना, मला तुम्हाला असं विचारायचं की असा कोणता विचार तुम्हाला आयुष्यामध्ये सातत्याने नवीन नवीन गोष्टी करण्याची प्रेरणा देतो? मी एनर्जेटिक आणि ऍक्टिव्ह राहण्यासाठी मला जरासं पण असं वाटलं की माझा आज मूड नाहीये. मी बिनधास्त नवीन साड्या नेसते, फोटो काढते. मिस्टरांनाच सांगते माझे घरातल्या घरातच फोटो काढायला आणि मला छान राहिलं वगैरे की मला खूप बरं वाटतं. मी माझ्या मैत्रिणींशी गप्पा मारते. मी माझ्या माझ्या माझ्याहून वयाने लहान असलेल्या माझ्या मैत्रिणी आहेत आणि त्यांच्याबरोबर राहून मला खूप बरं वाटतं. आम्ही इतकं एन्जॉय करतो ना, की मी त्यांच्याबरोबर राहून मी माझं वय विसरून जाते. आणि जेव्हा हे असं फिलिंग येतं ना, की आपण आपलं वय विसरून मनाने जेव्हा तरुण होतो ना, ते फिलिंग खूप छान असतं आणि मी ते अनुभवते. आय एम ब्लेस्ड विथ माय फ्रेंड्स. सीनियर सिटिझन बोलायला मला आनंद होतोय कारण मी स्वतःला सीनियर सिटिझन समजतच नाहीये. जेव्हा आपण वय विसरून छान मनाने तरुण होतो ना, तेव्हा आपण सगळं काही विसरतो. आणि आता हे आपण हे केलं तर आपल्याला लोकं काय म्हणतील? आपण असं वागायचं, हे विसरून आपण बिनधास्त जगायला शिकायचं. आणि आपल्याला जो क्षण उपभोगता येईल तो उपभोगायचा. इतकं बरं वाटतं ना, आयुष्यात खूप चढ-उतार येतात. त्याचा विचार ह्या सीनियर वयाने मोठं झाल्यावर करायचाच नाही. जर आपल्याला काही चांगली संधी मिळत असेल ना, तर ती आपण त्याचा फायदा करून घ्यायचा. मीही घेतलाय. मी सी बसमध्ये एका मिस एंड मिसेस दादरच्या इव्हेंटमध्ये भाग घेतला. मला करावंसं वाटतंय, पण एक भीती होती. भीती म्हणजे काय मला खूपच म्हणजे मी विषयच नाहीये, की मला हे करू की नको, करू की नको. मग मी सिबसमधल्या एका माझ्या फ्रेंडला फोन केला. म्हटलं, "असं-असं ना रुपाली मला यायचंय, तर मी काय करू?" ती बोलली, "बिनधास्त या." म्हटलं, "पण मला भीती वाटते." "बिनधास्त या, काही घाबरू नका." तिने मला खूप धीर दिला. त्याच्यानंतर मी हे सगळं जे काय हे होतं ते म्हणजे घेतला. पण तरीही मी एका क्षणाला माघार घेतली. मला नाही करायचं. आणि रिअली हा विचार माझ्या मनात आला, की मी नाही करणार. पण माझ्या मैत्रिणींनी पण मला खूप "नाही, तू करायचं. ताई तुम्ही पुढे जायचं." आणि सगळे म्हणजे असे पण खूप जण मला भेटले, "नाही, तुम्ही करा. तुम्ही हे करणार आणि तुम्ही हे करणार." हे मला खूप माझ्या आणि जी माझी जवळची लोकं आहेत, त्यांनी मला सगळ्यांनी इतकं प्रोत्साहन दिलं ना, की मी त्याच्यातून पण बाहेर येऊन म्हटलं, "नाही, आपण हे ना करायचं." आणि एक जिंकायचं नाही जिंकायचं ते नंतरचा प्रश्न होता. पण आपण हा एक आयुष्यातला हा प्रश्न म्हणजे एक काय बोलतात प्रसंग आपण एक प्रसंग नाही. हे आपण आयुष्यात काहीतरी नवीन करून बघायचं, जे मी कधीच नाही केलं. आणि मी केलं. मी गेली. इतकी घाबरलेली होती खरोखर. मी जे बोलायचं होतं ते ॲक्चुअली सगळं विसरली. मी दुसरंच काहीतरी पण बरं वाटलं. मी खूप म्हणजे एन्जॉय केला. तो क्षण मी इतका एन्जॉय केलाय ना, इतका मी आजपर्यंत त्याच्यातून बाहेर येत नाहीये. असं वाटतंय की मी तिकडे रॅम्प वॉक करते आणि मीच आहे. मी तिकडे स्टेजवर मीच आहे. खरंच. मी पहिल्याची कल्पना आणि आता मी 3-4 वर्षापूर्वीची किंवा कल्पना आणि 4-5 वर्षापूर्वीची कल्पना. अतिशय फरक पडलाय. अतिशय. म्हणजे मी हे सगळी ॲक्टिव्ह नव्हतीच. अशी शांत बसायची आणि काय उत्साह नसायचा. मग घरातली कामं मात्र सगळं करायची, सर्व करायची आणि होती, उत्साही पण होती तसं नाही. पण एका मर्यादेत होती. एका अ, छोट्याच्या म्हणजे म्हणतात ना वर्तुळातच होते मी एका. पण आता मी त्या वर्तुळाच्या बाहेर आले आणि बाहेर येऊन मी इतकी एनर्जेटिक झालीये. मला माझं फ्रेंड सर्कल वाढलंय. मला नवीन-नवीन अ, ओळखी आणि चांगली माणसं भेटली हे सगळ्यात छान. जी माझ्यावर मनापासून भरपूर प्रेम करतात आणि ते खऱ्या मनाने करतात हे मला दिसून येतं, की असं उगाच अरे ते समजूनच येतं, की ते तोंडावर हां, हां नाही करत. आणि त्याच्याने मी अजून उत्साही आहे, की मला खूप छान माणसं मिळाली आणि मी एनर्जेटिक झालीये.
आणि त्याच्यामुळे मी काय काय करावं ह्याला पण मला उत्साह आलाय, की पहिलं मला आता आठवतं, की मी अशी तासनतास एका जागेवर बसून कामं करायची आणि मी बसून राहायची. विचार करत विचाराच्या ह्याच्यात. आता मी विचार करणंच सोडून दिलंय. जे काय होईल ते हे करायचं. म्हणजे तिथल्या तिथे सोडून देते गोष्टी. असं त्याच्यावर अ, एक होत राहत नाही, की विचार हा असं, हा तसं, असं तसं. नो. संपला विषय. विषय तो विषय तिथल्या तिथे संपला आणि मी पुढे. आणि मी खूप आणि म्हणजे कळतच असेल, की मी खरोखर मी खूप उत्साही झाली आहे. वयाप्रमाणे मला वाटतं मी यंग होत चालली आहे. माझं वय वाढतंय, पण खरंच मी यंग होत चालली आहे आणि मला खूप, खूप काय-काय करावंसं वाटतंय. पण केलं मी. मला ह्याचाच आनंद आहे, की आणि मी माझ्या मनातल्या भीतीला जिंकलं. हे सगळ्यात मेन आहे, की मी माझ्या मनातल्या भीतीवर विजय मिळवला. ते मी जिंकले. आणि मला ते करायचंच होतं. ॲक्चुअली मला ते करायचं होतं. मला माझा कॉन्फिडन्स परत आणायचा होता, जो मी गमावलेला होता. मी खरोखर माझा कॉन्फिडन्स गमावलेला. मला म्हणजे हे आता ते शब्दही नाही मला घ्यायचे. ह्याच्यातून मी सगळ्यातून गेली आणि त्याच्यावर मला विजय मिळवायचा होता आणि मी तो मिळवला. आज टुडे आय एम व्हेरी हॅपी, की मी ह्याच्यातून पूर्ण बाहेर आली आहे. पूर्ण म्हणजे आहे ते थोडंसं असतंच थोडं, पण निघू शकते. आणि आता पुन्हा कधी जाणार नाही. तर मी सर्वांना हेच सांगेन, की खरोखर आपण म्हणजे वय झालंय हा विचार मनात आणूच नका. खूप छान योगा करा, मेडिटेशन करा. जे वाटतं, जे तुमच्या मनाला जे तुम्हाला वाटतं ते सगळं करा. मी घरात मला म्हणजे कुकिंग आवडतं. मी घरात कुकिंग नवीन-नवीन डिशेस करते. मनापासून करते. मला इतकं म्हणजे मला सगळंच आवडतं करायला. ॲक्चुअली मला सगळंच हे करू, ते करू. पण ओके मी मी आनंदात आहे आणि मला सीनियर सिटिझन मानतच नाही. माझं शरीर चाललंय, पण मनाने मी यंग आहे. तर सर्वांनी मस्त हसत, खेळत आणि स्वस्थ राहा आणि मस्त राहा. हेच मी सगळ्यांना सांगेन. कणखर व्यक्तिमत्व आणि कडक शिस्त हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे खास पैलू. 43 वर्ष शिक्षक म्हणून कारकिर्दीमध्ये असलेल्या चंद्रा विल्सन मॅमशी आपण आता गप्पा मारणार आहोत. चंद्रा मॅम, माय क्वेश्चन टू यू इज वाय सेल्फ डेव्हलपमेंट इज व्हेरी नेसेसरी आफ्टर 60s. म्हणजे स्वतःचा विकास हा आपल्या 60 नंतर सुद्धा कसा महत्त्वाचा आहे. Namaste, senior citizens. That word itself brings before you a picture of old people, not very well dressed, shabby clothes, some clothes, a liability to the other members of the family, liability to society, unwanted piece of garbage. But is it so? Is it so? Let anyone think what they want. What do we think of ourselves? Do we think, the senior citizens, do we think that we are an unwanted junk piece? A liability? If you think so, you will be that. Never think that. Never think that. You have lived your life. You have lived a satisfying life. You have worked. You have satisfied and fulfilled the duties to your family, to your children, to society at large. Then, today, when you have reached that particular age, how can you just be no one? How can you be a wasted piece? Today, the senior citizens, most of them at least, are self-satisfied, have a house, they can take care of themselves. Of course, they need help at times,
but they can take care of themselves and they should take care of themselves. Why should senior citizens not dress up properly, dress up well, maybe in lovely, good, bright colors? Why not visit the parlor? Take care of your skin, your hair. If a senior citizen visits a parlor, oh my God, इतनी बूढ़ी हो गई, पता है वो अभी भी पार्लर जाती है, पता नहीं क्या सोचती है अपने आप को. Why? Why not? Why not? You're not dressing up to attract people. You're not taking care of yourself. Maybe you want to take care of yourself because you want your good skin, a good hair, not to attract somebody. If you take care of yourself, you feel good. If you're feeling good, your mind will feel good. Then, why shouldn't a senior citizen do that? But don't forget, you have lived your life, you have advanced in age, your body has advanced in age. Naturally, you have to accept that fact. Take care of your health. Visit the doctors regularly. Take care of everything. Take care of your health. Take care of your diet. And don't forget to exercise. Exercise is important. Don't let your body be wasted. If you don't exercise, it is like, stagnant water. When water gets collected somewhere, mosquitoes and other insects come and, thrive on it. It starts stinking. Don't let your body become stagnated. Exercise. Walk. Take proper advice from the doctors in case you have any problems. See that you medicate yourself well. Regular checkups. Whatever. Read a lot. Indulge in all the hobbies that you want to. Travel if you can. Why not? And have a whole set of friends. As a lady, as a woman, I would advise all the other women to have a set of girlfriends. If they are your school friends, childhood friends, nothing like it. Because those are the friends who have shared the best part of your life, that is your childhood, with you. They are your age. They have similar mentalities. Yes. Have a set of friends. Go out at times. Why not? Have fun. Go for the movies. Read. Go out. Why not? Go out into the restaurant. You can have junk food at times. Why not? At times. Not always. We have to remember that our bodies are not as young as we would like it to be. Because you don't want to fall sick. You can't be a liability to anyone. Think. And one more thing that a senior citizen has to do is be in touch with the latest, whatever is happening. May it be with the news, may it be with the songs, may it be with the technology. See that you keep up to it. You should not depend on anyone. Yes, you can take help. And another thing, always have some friends who will tell you what looks good on you when you wear, what hairstyle suits best, what looks good, what color suits you. You have a mirror, you have your eyes, you can see, and some friend or a family member who tells you. For me, my children are there. They are my best critics or advisors. They tell me what looks good on me and what doesn't. And I value their opinion. So as senior citizens, we are not old piece of junk. We have retired from active service, but we have not, like a friend of mine, he's a friend and also somebody whose opinion I value. And he had told me, Chandra, we are not retired, we are re-attired. Attire, dress attire. So we are re-attired. How right it is.
Our roles have changed, and we cannot stop living and consider ourselves to be old, unwanted. Then everybody will consider you like that. Be in touch with technology, take care of your health, read and do things that you want, have a lot of friends, and live your life, senior citizens. This is the best, I can say, slogan or the mantra to have a healthy, satisfying life as a senior citizen. नमस्कार, मी पूर्वा वांगणकर. आयुष्यातले चढ उतार आपल्या कोणालाच चुकले नाहीत, पण त्याची कटुता आपल्या स्वभावामध्ये न येऊ देणं हीच खरी कला. आणि अशाच एक व्यक्तीशी आपण भेटणार आहोत, रेणुका पिसाळ. आणि त्यांनी हे आव्हान जे आहे ते खूप छान पद्धतीने पेललं. गेली 30 वर्ष त्यांनी ट्युशन घेत कित्येक अशा विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये त्यांच्या प्रगतीसाठी मार्गदर्शन केलं. तर आपण ही संधी साधत त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार रेणुकाताई, तुमचं खूप खूप नमस्कार. स्वागत. नमस्कार. नमस्कार. मला तुम्हाला असं विचारायचंय की बदलत्या काळानुसार स्वतःची सुद्धा काळजी घ्यायचा ट्रेंड बदलला आहे किंवा त्याची व्याख्या बदलली आहे, असं तुम्हाला वाटतं का? आणि ती कशी? बदलली आहे, कारण पूर्वीच्या वेळेला ज्या वेळेला लहान मुलं असतात तर त्यांचे अभ्यास, करिअर याच्यामध्येच आपला वेळ निघून जायचा आणि स्वतःकडे आपण बघितलंच नव्हतं कधी आम्ही. पण आता जे पुढे दिवस जात आहे त्याच्या त्यावेळी काही डॉक्टरांकडे जायचं, पण असं हे नव्हतं ना साधनं आपल्याकडे. त्यामुळे मुलांचा अभ्यास लक्ष याच्यातच केलं, आपल्याकडे लक्ष असं दिलंच नव्हतं. पण आता वाटतं की आपण काहीतरी करावं, आपल्या स्वतःकडे काळजी घ्यावी स्वतःची तरी, असं वाटतं कधी कधी. व्यायाम करायचा थोडस आता, म्हणजे हल्ली सुरुवात करणार आहे आता यापुढे जास्त, कारण आता आमचा जो कोर्स सुरू झालेला आहे ना कांचन मॅमचा, आता सुरुवात केलेली आहे आम्ही थोडीफार, आता चालू आहे आमचं करणं. हे आम्हाला भरपूर फायदा होतोय आता सध्या तरी, कारण हे माहिती नव्हतं. मला वाटलं होतं मेडिटेशन वगैरे नुसतं असेल मॉर्निंग हे रुटीन म्हणजे, पण भरपूर फायदा होतोय मला पण, मानसिक थोडस भरपूर प्रगती होते असं वाटतंय. आणि छान आहे हा कोर्स, अनुभव घ्यावा सगळ्यांनी असं सांगते मी पण. हो, फायदेशीर आहे ना, मेडिटेशन आहे, फायदेशीर आहे. मनाला पण थोडं शांती मिळते आणि बरं वाटतं जरा. ओके. स्वतःची म्हणजे आहार व्यवस्थित केला पाहिजे, परत व्यायाम थोडा, बाहेर थोडं खेळणं झालं पाहिजे मुलांचं, हे सगळं झालं पाहिजे. मेडिटेशन वगैरे सगळं. हो, शारीरिक साठी म्हणजे आहार व्यवस्थित पाहिजे, बाहेरचे पदार्थ टाळले पाहिजेत, आणि बाकीचा व्यायाम वगैरे आहे, मेडिटेशन आहे, हे सगळं केल्याने शांती पण मिळेल मानसिक थोडी. थँक्यू रेणुकाजी, तुमच्या सल्ल्याबद्दल आणि तुमच्या मार्गदर्शनाबद्दल खूप खूप आभार, खूप खूप आभार. बीएमसी मध्ये शिक्षक म्हणून रिटायर व्हायच्या कित्येक वर्ष आधी मोहन हरमलकर यांनी एक निरोगी आयुष्य जगायचं ठरवलं. आणि त्यांच्या या निर्णयावरती त्यांनी गावी घर घेतलं, जागा घेतली, घर बांधलं आणि निरोगी आयुष्य जगण्याचा एक महत्वाचा टप्पा त्यांनी पूर्ण केला. असं आता 75 उलटली तरीही सगळ्या गंभीर समस्येपासून दूर राहत एक फिट असं आयुष्य ते जगत आहे. चला तर मग आपण मोहन हरमलकर यांच्याशी छान गप्पा मारूया आणि त्यांच्या या फिट आयुष्याचा एक मूलमंत्र जाणून घेऊया. नमस्कार. मला तुम्हाला हे विचारायचं आवडेल की दिवसभर ऍक्टिव्ह राहण्यासाठी तुम्ही काय काय ऍक्टिव्हिटी करता, म्हणजे तुमचा पूर्ण दिवसाचा उपक्रम काय आहे? मी आधी दिवसभर सतेज राहण्यासाठी, चांगलं माझं आयुष्य जगण्यासाठी रोज आधी सकाळी उठल्याबरोबर 1 लिटर पाणी पितो. त्यानंतर 10 मिनिटं 10 ते 15 मिनिटं व्यायाम करतो नित्य नियम. तिथे कोणताही खंड गरज नाही, किती काम असते पण ते सकाळी उठल्यावर करायचं. आणि सकाळी 4 किलोमीटर 1 तासामध्ये चालण्याचा मी सतत प्रयत्न करीत असतो. आज माझं वय एवढं झालं आहे तरी सुद्धा मी ते करण्याचं केव्हाही टाळत नाही. मग पाऊस असो, काय थंड हिवाळा असो किंवा उन्हाळा असो, या तिन्ही ऋतूमध्ये मी फिरत असतो. मला गावाला राहणं फार खूप आवडतं मी सांगितल्याप्रमाणे, आणि मी पहिलंच नियोजन केलं होतं की मी गावी राहणार, आणि गावामध्ये मी राहून नेहमी त्या सकाळी चालून आल्यानंतर नित्य नियम
देवपूजा करणं, त्याच्यामध्ये 1 तास घालवतो आणि ती सुद्धा आनंदाने करतो. असं नाही त्याचा कंटाळा आहे, कुठेतरी करावं म्हणून करायचं आहे म्हणून नाही, किंवा ते काम पुरं व्हायला पाहिजे म्हणून करत नाही. त्या बँकेत जाणं, बाजारातून जाणं याचं मला खूप आवडतं. कारण त्यामुळे निरनिराळ्या लोकांशी माझा संबंध येतो. तरुण माणसांना, मुलांची, इतर जाती धर्मांची, वयस्कर माणसांची आपला संबंध येतो आणि बोलणं त्यांच्याबरोबर होतं आणि त्यामध्ये आपल्याला आनंद मिळतो. वाचनालयात जाऊन निरनिराळी पुस्तकं आणतो, कादंबरी, राजकारणी किंवा पौराणिक. ही पुस्तकं वाचण्याचा मी सातत्यानं प्रयत्न करतो. वर्तमानपत्र रोज वाचायचं नेहमी नित्यनेम करतो. त्या वर्तमानपत्रामध्ये मला राजकारणावर वाचणं खूप आवडतं. म्हणजे पूर्वी ज्या वेळेला मी कृष्णनगरमध्ये राहत होतो त्यावेळेला कम्युनिस्टांचं एक ऑफिस होतं, त्यामुळे राजकारणाचा खूप आमच्यावर पगडा पडला होता आणि त्या राजकारणावर बोलणं आणि सामाजिक अवस्था आहे त्याचं वाचन करणं, त्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे या मताचा मी होतो. आणि त्याचमुळे आर्थिक नियोजन हे महत्वाचं आयुष्यात. आर्थिक नियोजन ज्याचं नाही तो काही करू शकत नाही या जगामध्ये आणि त्याला कुठेही आनंद मिळणार नाही. नुसतं आर्थिक नियोजन करून चालणार नाही, तर तो पैसा कसा कुठे ठेवायला पाहिजे, काय कसं करायला पाहिजे हे त्यांच्याकडून आपण शिकत आहोत. रोजच्या आहारात सुद्धा काळजीपूर्वक नियोजन करू, म्हणजे काळजीपूर्वक पाहतो. जास्त गोड खाणं, जास्त तेलकट खाणं हे टाळतो, कारण माझं संपूर्ण शरीर चांगल्या तऱ्हेने फिट राहायला पाहिजे. आजही मी एका फक्त बीपीच्या गोळीवर म्हणजे माझा रोग नियंत्रित ठेवला आहे. हे डायबिटीज किंवा इतर कोणत्याही रोगाने त्रस्त नाही. त्याचं कारण एकमेव गावात राहणे आणि अल्टरनेट जेव्हा ज्या वेळेला वेळ आपल्याला यायचं आहे त्यावेळेला मुंबईत 8-15 दिवस राहणे, गावामध्ये झाडांची निगा राखणे, झाडांना खत घालणे, पाणी घालणे, हा जवळजवळ तास 1.5 तासाचा कार्यक्रम रोजचा चालू आहे. माझं संपूर्ण आयुष्य म्हणजे 58 वर्ष मी मुंबईत राहून सुद्धा त्यानंतर रिटायर झाल्यावर जो मी गावामध्ये गेलो तो आज 20 वर्ष गावामध्ये राहून आणि मुंबईशी संपर्क न तोडता वारंवार माझ्या मुंबईत दरवर्षी येण्याचे दर ठरलेलं होतं. वा, तुमचा दिनक्रम ऐकून म्हणजे खूपच उत्साहवर्धक वाटलं. म्हणजे व्यायाम आहे किंवा मेडिटेशन आहे, 4 किलोमीटर चालणं म्हणजे हे तर फार प्रशंसनीय आहे तुमच्या या वयामध्ये. त्याचप्रमाणे तुमच्याकडून शिकायला मिळालं ते कामाचं नियोजन, वेळेचं नियोजन, आर्थिक नियोजन आणि याच्यानंतर सुद्धा जो आपल्याला वेळ मिळतो म्हणजे त्याच्यामध्ये इतर व्यावहारिक कामं सांभाळणं, त्याचप्रमाणे झाडांची, रोपांची निगा राखणं आणि त्याच्यामध्ये आपला पूर्ण जो म्हणजे छंदच म्हणता येईल, हा तुमचा छंद आणि पूर्ण दिवस जो आहे तो त्या झाडांबरोबर घालवणं म्हणजे जशी ती झाडं बहरतात, फुलतायत, तसं तुमचं आयुष्य सुद्धा बहरलेलं आहे आणि याच्यातून खरंच आम्हाला सुद्धा खूप खूप शिकण्यासारखं आहे. तर धन्यवाद तुमच्या या माहितीबद्दल. खूप छान. हे चर्चासत्र आज आपलं फारच छान रंगलं. म्हणजे ज्या मंडळींशी आपण, ज्या ज्येष्ठ नागरिकांशी आपण गप्पा मारल्या त्या खरंच आपले त्यांचे अनुभव खूप वाखाणण्यासारखे होते आणि त्याच्यामधून आपण असं शिकलो की नुसता सिनियर सिटिझन्सचा स्टॅम्प लागला म्हणून झालं नाही. म्हणजे काही जणांची अशी म्हणजे विचारसरणी असते की खूप जगलो, मी खूप केलंय, मी खूप कष्ट केले, आता ह्याच्यापुढे काय राहिलं नाही. तर अशी विचारसरणी त्यांनी सोडली, त्या चाकोरीतून ती सगळे बाहेर आले. कामाचं नियोजन केलं, वेळेचं नियोजन केलं, आर्थिक नियोजन केलं आणि त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या कौशल्यांवरती भर दिली. कौशल्यांमध्ये प्रगती केली, नवीन स्किल्स शिकले किंवा आपलं मन कसं गुंतून राहील हे सगळ्यात महत्त्वाचा भाग या सगळ्या आपल्याला चर्चासत्रामध्ये दिसला आणि याच्यामधून आपण सतत ॲक्टिव्ह राहू, सातत्य राहील आपल्या कामामध्ये आणि आपलं आयुष्य किंवा हा जो उत्तरार्ध आहे तो सुद्धा कसा आनंदात आपल्याला घालवता येईल
हे आपण त्यांच्याकडून शिकलो. धन्यवाद.